निकाल हाती येत आहेत, कल हाती येत आहेत। पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ, पुदुचेरी या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नेमकं काय चित्र आहे ते सध्या आपण पाहतो। आपण एकदा टीव्हीची स्क्रीन पाहूया। पश्चिम बंगालची आकडेवारी टीव्हीच्या वरच्या स्क्रीनला आहे। आसामचे कल आपल्याला टीव्हीच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिसतायत। तर एकीकडे ज्या पोटनिवडणुका महाराष्ट्रामध्ये आहेत, बारामती आणि राहुरी, त्याची आकडेवारी आपण पाहतोय। आणि सगळ्यात जास्त लक्ष लागलेलं, सगळ्यात जास्त चर्चा होती ती म्हणजे पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय होणार, पश्चिम बंगालचा निकाल नेमका काय लागणार याची चर्चा होती। आणि सध्याची जी दृश्य आहेत, भाजप 200च्या दिशेने घोडदौड करताना आपल्याला दिसतंय। कलांमध्ये बहुमताचा आकडा भाजपने पार केलेला आहे आणि आता फक्त काही जागा शिल्लक आहेत 200चा आकडा गाठण्यासाठी भाजपला। एकीकडे आकड्यांमध्ये हे चित्र दिसतंय, तर माधवी दुसरीकडे मोठा विजयाचा विश्वास अजूनही ममता बॅनर्जी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। भवानीपूरमध्ये सध्या जर आपण इलेक्शन कमिशनच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा विश्वास नेमका पुढे कुठे घेऊन जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। पश्चिम बंगालमधून कोलकात्यामधून रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रजत, 200च्या दिशेने भाजपची घोडदौड सुरू आहे, तर दुसरीकडे ममता बॅनर्जी अजूनही विजयाचा विश्वास व्यक्त करताना आपल्याला दिसतायत। निश्चितच ममता बॅनर्जी यांनी काल रात्री जेव्हा कार्यकर्त्यांना उद्देशून एक्स पोस्ट केली होती तेव्हा त्यांना सज्ज राहण्याचा, दक्ष राहण्याचा निर्देश दिलेला होता। तोपर्यंत असं वाटत होता की कदाचित ममता बॅनर्जी यांचा जो विश्वास आहे तो खरं ठरेल आणि टीएमसी पुन्हा एकदा परफॉर्म करेल। मात्र सध्या जे काही आकडे समोर आलेले आहे, भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये जवळपास 100 जागांचं अंतर आहे। त्यामुळे जरी ममता बॅनर्जी अजूनही म्हणत असल्या की दुपारनंतर तृणमूल काँग्रेसचा विजय जो आहे तो होताना दिसेल, हे नक्कीच त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि जे काउंटिंग सेंटरमध्ये बसलेले जे त्यांचे काउंटिंग एजंट्स आहेत त्यांनी अखेरचा मत मोजेपर्यंत आपली जागा सोडू नये याच्यासाठी त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठीचं वक्तव्य असंच म्हणावं लागेल। कारण आता हळूहळू जी ग्राउंड रिॲलिटी पश्चिम बंगालची आहे ती ममता बॅनर्जी यांच्या हातातून निसटताना दिसत आहे आणि भाजपने जोरदार आगेकूच केलेली आहे। खरं पाहिलं तर 2021च्या तुलनेने अगदी विपरीत हा निकाल लागलेला आहे। ज्या ठिकाणी भाजप होती 77 जागा होते, आता 92च्या जवळपास तृणमूल काँग्रेस आहे आणि 200च्या जवळपास भाजप पोहोचत आहे, जिथे मागच्या वेळेला तृणमूल काँग्रेस होती। त्यामुळे नक्कीच ममता बॅनर्जी यांचा वक्तव्य जो आहे तो आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवण्यासाठीचा आहे असंच म्हणावं लागेल। दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये होताना आपल्याला दिसतंय। गुलाल उधळला जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर जल्लोष जो आहे तो कार्यकर्त्यांनी सुरू केलेला आहे। त्यामुळे भाजपला पूर्ण विश्वास आहे की भाजप जो आहे तो 200चा आकडा पार करेल आणि एक मोठा विजय जो है तो भाजपला पश्चिम बंगाल में मिलेल। महिलाओं ने एक जोरदार उत्तर दिया है। जी बिल्कुल उत्तर दिया है, क्योंकि इससे पहले दीदी का ये सरकार थी, लेकिन दीदी की सरकार में महिलाएं सुरक्षित नहीं थी। अहम मुद्दा महिलाओं के लिए सुरक्षा ही सबसे पहले आती है। ममता दीदी तो महिलाओं को वेलफेयर स्कीम में पैसे देकर कहती थी कि उनका सबलीकरण कर रही है। देखिए, वेलफेयर स्कीम में पैसा देना महिलाओं के लिए ये कोई भी विकल्प नहीं है, क्योंकि जहाँ पर सुरक्षित रहने की बात आती है तो पैसा नहीं, सबसे पहले सुरक्षा आती है, जो कि बीजेपी सरकार में ही महिलाओं की और उनके फैमिली की सुरक्षित होने के पर विश्वास रहता है। महिलाओं ने आज पैसे की जगह, मनी की जगह डिग्निटी को चुना है। देखिए, मैं हरियाणा की बेटी हूँ और मैं अंतर्राष्ट्रीय खिलाड़ी हूँ। मैंने 3 बारी माउंट एवरेस्ट पर अपना देश का तिरंगा लहराया है। मैं 2.5 महीने से यहाँ पे हूँ। मैंने बंगाल को जो पढ़ने का प्रयास किया, बंगाल में जो देख पाई हूँ मैं महिलाओं को, क्योंकि महिलाओं के लिए सुविधा नहीं है, महिलाएं बाहर बैठ के स्नान करती है, कोई व्यवस्था नहीं है, गांव में गरीबी बुरी हालत है, लेकिन महिलाओं ने एकजुट होकर के, जो डर था, भय था, कोई सुरक्षा नहीं है, व्यवस्था नहीं है, तो महिलाओं ने एकजुटता होकर के और खासकर हिंदू वोटर ने एकजुटता होकर के, क्योंकि यहाँ आज तक भी बंगाल आजाद नहीं हुआ। यहाँ ऐसी मान विभूतियाँ हुई, सुभाष चंद्र बोस हुए, रविंद्रनाथ टैगोर हुए, स्वामी विवेकानंद हुए, उसके बावजूद भी आज तक बंगाल आजाद नहीं था। लेकिन आज बंगाल रियल में आजाद हो गया, ऐसी पार्टी के हाथों में है जो राष्ट्र को आगे बढ़ाना चाहती है। मुझे बताइए, महिलाओं ने एक सशक्त उत्तर दिया है आज। हाँ, हम लोगों को उत्तर दिया है, क्योंकि हम लोगों को सुरक्षा नहीं, इतना महिला धर्षण हो रहा है। क्या किया हम लोगों का मुख्यमंत्री, क्या किया महिलाओं के लिए? लक्ष्मी बंधन वो 1,500 रुपया महीने, हर महीने हम लोगों को 1,500 रुपया मिलता है। ऐसे मुख्यमंत्री दिया है, इसमें परिवार चलता है। दीदी, झालमुड़ी से सेलिब्रेशन कर रहे हैं आप? क्योंकि जब हमारा वेस्ट बंगाल में पीएम जी आए थे, नरेंद्र मोदी आए थे, तो सिंपली
सभी की तरह के झालमुड़ी खाया था। तो इधर जो ममता बनर्जी है झालमुड़ी लेकर जो राजनीति किया, ऐसे गलत तरीके से उसने टोन किया, उसका जवाब अब भी आज उसको मिल गया। आज ममता बनर्जी के पूरा आपात मस्तक पूरा झाल पे झाल होकर लाल हो गया, और हम यही बोलना चाहते हैं तो पूरा झाल उस पे गिर गया। तो इधर से वेस्ट बंगाल से ममता दी को आज हटाता आ जाएगी क्योंकि तर अशा पद्धतीने महिला कार्यकर्त्यांच्या बरोबर भावना आहे आहेत रजत. आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्या भावना पाहतोय आणि थोडक्यात सांगायचं झालं तर लक्ष्मी भंडारवरती मातृशक्ती भारी पडली असं म्हणायला हरकत नाही. रजत, विनंती आहे सोबत राहा. दरम्यान पश्चिम बंगालच्या निकालाची वैशिष्ट्य काय आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. भाजपकडून आणखी एक राज्य पहिल्यांदाच पादाक्रांत करण्यात आलेलं आहे. भाजप पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करणार आहे आणि स्वप्न होतं मोठं अमित शहांचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं की पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार यावं आणि पहिल्यांदा ते स्वप्न साकार होताना दिसतंय. दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अजूनही विजयाचा विश्वास आहे आणि त्यांनी काही वेळापूर्वी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया. সবাইকে নমস্কার জানিয়ে বলছি কেউ কাউন্টিং এজেন্টরা এবং প্রার্থী ক্যান্ডিডেটরা তারা ভোটিং এলাকা ছেড়ে আসবেন না। স্ট্রং রুমে যেখানে কাউন্টিং হচ্ছে মানে সেন্টারে সেখান ছেড়ে কেউ আসবেন না। এটা বিজেপির প্ল্যান। প্রথম 2-3 রাউন্ডে আমি কালকে থেকেই বলছি যে ওদেরগুলো আগে দেখাবে, আমাদেরগুলো পরে দেখাবে, এবং অনেক জায়গায় 2-3 রাউন্ড কাউন্টিং করার পরে প্রায় 100টা জায়গায় কাউন্টিং বন্ধ করে রেখে দিয়েছে এবং কল্যাণীতে ধরা পড়েছে 7টা মেশিন যেখানে কোনো মিল নেই। এটা টোটাল ফোর্সফুলি সেন্ট্রাল ফোর্সকে দিয়ে চারিদিকে তৃণমূল কংগ্রেসের উপর অত্যাচার করছে, অফিস ভাঙছে, জোর করে দখল করছে। এসআইআর নামে আপনারা দেখেছেন ভোট লুট করেছে যাতে যে সিটগুলো জিততে পারে, কিন্তু এখনো এমন 70টা সিট আছে, 100টা সিট আছে যেগুলো আমরা এগিয়ে আছি সেগুলো বলছে না। টোটালটাই মিথ্যে নিউজ খাওয়াচ্ছে। আগে ডিআইসিও এই খবরগুলো দিত কিন্তু তাকে কালকে চেঞ্জ করে দেওয়া হয়েছে। টোটালটাই ইলেকশন কমিশন নিজের ইচ্ছে মতো খেলছে এবং সাথে কেন্দ্রীয় বাহিনীকে নিয়ে, এবং আমাদের পুলিশরা টোটাল মাথা নত করে কেন্দ্রীয় বাহিনীর আন্ডারে কাজ করছে। সুতরাং আমি সব আমাদের কাউন্টিং এজেন্টদের, আমাদের সমস্ত পার্টির কর্মীদের বলবো অত মন খারাপ করার কারণ নেই। আমি বলেছিলাম সূর্যাস্ত পরে আপনারা জিতবেন। 3 রাউন্ড 4 রাউন্ড কাউন্ট হলেও এটা 14 রাউন্ড থেকে 18 রাউন্ড কাউন্ট হয়, তখন আপনারা জিতবেন। ওয়েট অ্যান্ড সি, ওয়াচ। আমরা সবাই আপনাদের সাথে আছি, আপনারা কেউ ভয় পাবেন না, নিশ্চিন্তে থাকুন, আমরা बाघেर বাচ্চার মতো লড়াই করে যাব। तर भाजपचे नेते विनोद तावडे सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात. पण आजचा खरा विजय बंगाल मधला जो आनंद आहे, कारण बंगाल केवळ एक राज्य नाही आहे तर एक सीमावर्ती प्रदेश आहे की ज्या प्रदेशातून मुंबईपर्यंत बांगलादेशी येतात आणि आपले उद्योग व्यवसाय बसवतात. स्थानिक तिथल्या माणसाला उद्योग व्यवसायामध्ये तो मागे टाकतो. मला असं वाटतं की या बंगालच्या विजयाने अनेक प्रश्न आपल्या देशाचे सुटणार आहेत. पण तावडे सर बिहारचा विजय झालेला होता. बिहारमध्ये मुख्यमंत्री भाजपचा आता बसलेला आहे आणि बंगालमध्ये आता मुख्यमंत्री भाजपचा बसणार आहे असं सध्याचं चित्र आहे. हा आनंद किती मोठा आहे? मला वाटतं की बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणं याचा आनंद आहे, पण तिथे एनडीएचा मुख्यमंत्री होताच. पश्चिम बंगालमध्ये ज्यावेळी राष्ट्रवादी ताकदीची व्यक्ती मुख्यमंत्री बसते त्यावेळी आंतरराष्ट्रीय सीमांच्या दृष्टीने विशेषतः बांगलादेश ज्या पद्धतीने घुसखोरी होते आहे, या देशाची सुरक्षापासून ते बाकी सगळे मुद्दे आता आटोक्यात येतील. पण सर यामध्ये आणखी एक प्रश्न असा आहे की आज इंडिया आघाडी आणि एनडीए, तुम्ही एनडीएचे समन्वयक सुद्धा होतात, त्यामुळे आज एनडीए या परीक्षेमध्ये किती, या स्पर्धेत गोल्ड मेडलिस्ट ठरलाय की इंडिया आघाडी, काय वाटतं? मला असं वाटतं की एनडीएचं यश आहे आणि या सगळ्या विजयामध्ये एनडीएच्या सगळ्या नेत्यांचा सहभाग आहे आणि जवळजवळ मला असं वाटतं की आता 25 राज्यांमध्ये एनडीएचे मुख्यमंत्री, त्यात 17मध्ये भाजपचे आहेत आणि त्यामुळे विकसित भारत 2047 कडे आपण गतीने जाऊ हा माझा विश्वास. तावडे साहेब, तुम्ही एक राज्य काबीज करत चाललेला आहात, आता पुढचं टार्गेट नेमकं काय आहे तुमचं? मला वाटतं काबीज करणं नसतं, तिथे त्या राज्यामध्ये विकास करणं असतं आणि विकासाच्या दिशेने ते राज्य निवडून आलं. कारण बिहारमध्ये मुख्यमंत्री बसला याच्यात आनंद आहे का? तर आहे, पण त्यापेक्षा
त्या मुख्यमंत्र्यांनी, त्या NDA सरकारने बिहारची विकासाची गती किती वाढवली त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे बंगालमध्ये आता विकासाची गती वाढेल आणि बंगाल त्या भाजप NDAच्या विजयामुळे मला असं वाटतं की राष्ट्रीय सुरक्षा सुद्धा आपली अधिक मजबूत होईल. सर, यावेळी महाराष्ट्रात 1970 मध्ये सर इंडिया आघाडीचं सर तर आपण पश्चिम बंगालच्या आजच्या विजयाची काही महत्त्वाची वैशिष्ट्य पाहूयात. भाजपकडून आणखी एक राज्य प्रथमच पादाक्रांत करण्यात आलंय. ममता बॅनर्जींची 15 वर्षांची सत्ता भाजपनं उलथवून टाकली आहे. 10 वर्षातच भाजपची 3 वरून जवळपास 200 जागांवर मजल मारण्यात आली आहे. तर 2021च्या तुलनेत भाजपची मतांची टक्केवारी 38.15% वरून 44.77% गेली आहे. तृणमूल काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत 48.2% वरून 41.52% पर्यंत घट झाली आहे. तर पश्चिम बंगालमधली भाजपची कामगिरी आपण पाहतोय. 2011ला भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नव्हता. 2016 मध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजप 3 जागांवरती विजयी झालेला होता. 10 वर्षांपूर्वीचं हे चित्र शिशुपाल. 2021 मध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आणि पश्चिम बंगालमध्ये 77 जागा जिंकल्या, तरी आकडा 100च्या आतच होता. आणि आता 2026 मध्ये म्हणजे अवघ्या 10 वर्षात भाजपनं विजयी मुसंडी मारत तूर्तास भाजप 194 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजे जवळपास 200च्या जवळपास पोहोचली आहे. 10 वर्षात 3 वरून 194 जागा. दरम्यान पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये भाजप आणि TMCच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी TMC कार्यालयातल्या खुर्च्या तोडल्या. सुरक्षा रक्षकांनी सौम्य लाठीचार्ज करत कार्यकर्त्यांना पांगवलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काहीसा संवेदनशील भाग हा म्हणावा लागेल आसनसोलचा, जिथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी TMCच्या कार्यालयामध्ये तोडफोड केलेली आहे. आणि ते दृश्य आपण काही वेळापूर्वी पाहिलं की तिकडे सुरक्षा यंत्रणांनी सौम्य लाठीचार्ज सुद्धा केलेला होता. त्यामुळे कोणत्याही बाजूनं हिंसाचार होणं पश्चिम बंगालमध्ये हे सध्याच्या घडीला परवडणारं नाहीये. कारण का जे निकाल हाती येत आहेत ते पाहता परिस्थिती नियंत्रणात ठेवणं खूप जास्त गरजेचं असणार आहे. तर विजय चोरमारे सर, राजकीय विश्लेषक सध्या आपल्या सोबत आहेत. विश्वास पाठक सरही आपल्या सोबत आता जोडलेले आहेत. सुरुवातीला आपण विजय चोरमारे सरांकडे जाऊयात. चोरमारे सर, आपण पाहतोय भाजपचं पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न अखेर साकार झालेलं आहे. तिकडे तमिळनाडूमध्ये मोठा धक्कादायक असा निकाल लागलेला आहे आणि केरळमध्ये काँग्रेस विजयी होताना दिसते. एकूणच आजच्या या विजयाचं वैशिष्ट्य तुम्हाला काय जाणवत आहे? माधवी, आता तू तिन्ही राज्यांच्या संदर्भात जे सांगितलंस ते वैशिष्ट्य आहे. त्याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर तमिळनाडूचा जर पहिल्यांदा विचार केला तर तमिळनाडूमध्ये 50 वर्षानंतर तिथलं राजकारण बदलतंय हे लक्षात घ्यावं लागेल. कारण 50 वर्ष तिथं करुणानिधी विरुद्ध MG रामचंद्रन आणि नंतर त्यांच्या शिष्या असलेल्या जयललिता असा सामना होत होता. आणि ते करुणानिधींची पुढं जी वारसा आहे तो स्टॅलिन चालत होते. म्हणजे या 2 पक्षांच्या मध्ये DMK आणि AIDMK या 2 पक्षांच्या मध्ये 50 वर्षे लढत चालली होती. आज तो 2 पक्षांचं वर्चस्व मोडून तिथं विजय यांच्या TVK पक्षानं मुसंडी मारलेले आहे आणि एक तिसरा भिडू तमिळनाडूच्या राजकारणात दाखल झाला आहे. हे मला वाटतं तमिळनाडूच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे. फक्त आता तमिळनाडूच्या तिथल्या विजय यांची आतापर्यंतची लाईन जर आपण बघितली, त्यांनी सुरुवातीपासून अगदी ते पेरियार यांची विचारधारा पुढे घेऊन जाणार आहेत. म्हणजे त्यांची विचारधारा आणि जे स्टॅलिन जी विचारधारा घेऊन चालले ती विचारधारा घेऊनच पुढे चाललेत. त्यामुळं विजय यांच्या पुढच्या गोष्टीकडे एक आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. ते भारतीय जनता पक्ष आणि AIDMKशी जुळवून घेतात का? कारण त्यांची विचारधारा त्यांच्या पूर्ण विरोधात आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष ठेवावं लागेल. पुढची सत्तेची गणितं कशी असतील. पश्चिम बंगालमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते. कुठलाही अहंकार शेवटी तिथले सामान्य लोक मोडून काढत असतात.
खरंय. आणि आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदींचा अहंकार अधिक अमित शहांचा अहंकार यांची बेरीज केली तर त्यांच्यापेक्षा ममता बॅनर्जींचा अहंकार हा एक 2-4% अधिकच असू शकेल. तर तो अहंकार होता. मला वाटतं 3 वेळा त्यांनी सत्ता भोगली होती आणि अँटी इन्कम्बन्सी हा भाग राजकारणात असतो, कुणीही कितीही गोष्टी केल्या तरी. पण या सगळ्यासाठी जे आवश्यक काम ग्राउंडवर करायला पाहिजे होतं ते भारतीय जनता पक्षानं ग्राउंडवर काम केलं. ते काम SIRच्या माध्यमातून केलेलं असेल, हिंदू मुस्लिमांच्यात विद्वेष निर्माण करण्याच्या निमित्तानं असेल. मला वाटतं हे सगळं पूरक काम भारतीय जनता पक्षानं केलं आणि त्यांना निवडणूक आयोगानं पुरेपूर साथ दिली. SIRच्या माध्यमातून त्यांनी बऱ्यापैकी आपल्या विजयाचा मार्ग सोपा केला आणि याचा सगळ्याचा परिणाम आपल्याला इथं पश्चिम बंगालमध्ये दिसतोय. माधवी, विजयच्या एंट्रीने एक 50 वर्षानंतर तामिळनाडूचं राजकारण बदलतंय, तामिळनाडूमध्ये एक नवा चेहरा आलाय वगैरे. राष्ट्रीय पक्षासोबत न जाण्याचा जो विजयचा निर्णय होता तो किती जास्त इम्पॅक्ट करून गेला विजयच्या त्या पूर्ण यशामध्ये. आणि मला बंगालवरचा प्रश्न आहे, पण मला आधी विजयचं उत्तर ऐकायला आवडेल सर, की राष्ट्रीय पक्षासोबत न जाणं आणि फक्त लोकांमध्ये जाणं, ऑलरेडी त्याचा एक फॅनबेस होताच, तो फॅनबेस आणि नवा मतदार, तरुण मतदार आपल्या बाजूनं आकर्षित करण्यासाठी त्याने पूर्ण राज्याचा दौरा केलेला का असे ना, तो दौरा असेल, 1-2 इन्सिडेंट सोडले तर लोकांशी कनेक्ट ठेवणं आणि राष्ट्रीय पक्षांसोबत डिस्कनेक्ट राहणं, याचा त्याला फायदा झाल्याचं वाटतं तुम्हाला? मला विचार तुम्हाला सर, तुम्हाला विजय, तुम्हालाच हां, काय बरोबर आहे. विजय आत्तापर्यंत हे बघा, तमिळनाडूमध्ये सिनेमावाल्यांचं राजकारण चालतं. हे MG रामचंद्रन यांच्यापासून अगदी करुणानिधी असतील किंवा अगदी जयललिता असतील, हे आपण बघत आलेलो आहे. मधल्या टप्प्यात रजनीकांत आणि कमल हसन या दोघांनी प्रयत्न करून बघितले, पण रजनीकांत यांनी ते पुढे जाण्याचं धाडस केलं नाही आणि कमल हसन पूर्ण क्षमतेनं उतरले नाही. इथं विजय पूर्ण क्षमतेनं उतरला. त्याचा फार काळ त्यानं घेतलेला नाही, म्हणजे फार दीर्घकाळ तो नाही, पण तो उतरला आणि तो उतरल्यानंतर पूर्ण क्षमतेनं उतरला. पहिल्यांदा त्यानं जाहीर केलं की मी यापुढे सिनेमा करणार नाही, पूर्ण राजकारण करणार आहे. त्याचं तरुण वर्गाच्या मध्ये असलेलं अगदी 18 वर्षाचा मतदार आपण गृहीत धरला तर तिथपासून असलेलं फॅन फॉलोविंग त्याचा मोठा, म्हणजे तो राष्ट्रीय पक्षाबरोबर गेला असता तर तो भाजपचाच भाग आहे असं एक चित्र निर्माण झालं असतं. एक लक्षात घ्या, तमिळनाडूमध्ये सत्तांतर होतंय, पण तमिळनाडूमध्ये सत्तांतर होताना सुद्धा तमिळनाडूनं आपली रॅशनल लाईन सोडलेली नाही. भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या AIDMKला त्यांनी तितक्या ताकदीनं समर्थन दिलेलं नाही. AIDMKचा एक जुनी बैठक पक्की आहे, त्यांचा पाया आधीपासूनचा आहे, त्यामुळे त्यांना DMKपेक्षा आता जास्त जागा मिळायला दिसत असल्या तरी सुद्धा विजयचं वैशिष्ट्य आहे की विजयने स्वतंत्रपणे जाण्याचा निर्णय घेतला. त्याने एक सिनेमातल्या प्रतिमेचा वापर करून ज्या राजकारणासाठी आवश्यक असलेला झंझावात निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तमिळ जनतेला अपील होतील, म्हणजे जे मुद्दे स्टॅलिन मांडत होते तेच मुद्दे अगदी नीटच्या परीक्षेपासून द्विभाषा सूत्राच्या पासून ते अगदी पेरियार यांची विचारधारा पुढे नेण्यापर्यंत ही सगळी स्टॅलिनची लाईन, म्हणजे DMKची लाईन आहे, जी तमिळनाडूच्या तमिळ अस्मितेची लाईन आहे, ती सगळी लाईन पुढे घेऊन जाताना दिसतोय. आणि मला वाटतं तमिळनाडूच्या जनतेनं आज सुद्धा विजय कॅरी करतो असं म्हणताय, DMKचीच लाईन. तर तीच लाईन जर या दोन्ही पक्षांना आता बहुमत मिळताना तर दिसत नाही. विजय थोडा बहुमताच्या जवळ गेलाय, पण DMK अगदीच दूर फेकली गेली आहे. जर असेच कल राहिले, असाच निकाल लागला तर आपण तामिळनाडूमध्ये DMK आणि TVK आणि काँग्रेस असं एखादं काय अलायन्स होऊ शकतं का? की विचारधारा तुम्हीच म्हटलं की प्लॅन सेम, प्रोग्राम सेम, असं काही दिसेल का तामिळनाडूमध्ये? किती शक्यता आहे? म्हणून मी सुरुवातीला पहिल्या ह्याच्यात सेगमेंटमध्ये म्हटलं की आपल्याला वाट बघायला लागेल थोडी, म्हणजे हे आता पुढच्या घडामोडी कशा होत आहेत, कारण राजकारणात कुठलीही गोष्ट, कुठलीही शक्यता नाकारता येत नाही. सर थोडंसं थांबवते, आशिष शेलार सध्या बोलतायत, पुन्हा येते तुमच्याकडे. सर्व निकाल समोर येतील, पण भारतीय जनता पक्षाची वाढ, मतांची वाढ, जागांची वाढ हे आता हळूहळू स्पष्ट दिसेल. तामिळनाडूमध्ये सुद्धा DMKचा पराभव हा आता दृष्टिक्षेपात दिसतोय आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण हिंदुस्थान हा आता मजबूत भारतीय जनता पक्ष आणि NDA बरोबर उभा आहे.
हे चित्र दिसतंय आणि याचा आनंदोत्सव हा पूर्ण देशभर आणि महाराष्ट्रात सुद्धा आम्ही साजरा करतो आहोत। आज मुझे बताने कि मैं बहुत हर्ष और उत्साह है कि जिस प्रकार के नतीजे सामने आ रहे हैं उसमें माननीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी को बड़ा यश मिला है। यह अभूतपूर्व यश है। हम देख रहे हैं पश्चिम बंगाल में तृणमूल कांग्रेस का तंबू जनता ने उखाड़ कर फेंक दिया है। ममता दीदी का कुराज्य, नागरिकों पर अन्याय और लांगुल चालन की नीति, इसको जनता ने नकार दिया। माननीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में अभूतपूर्व यश ये पश्चिम बंगाल में मिला है। स्पष्ट दिखाई दे रहा है असम में फिर एक बार भारतीय जनता पार्टी की सरकार बड़ा मैंडेट लेकर माननीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व पर विश्वास दर्शक इस प्रकार का निर्णय आ रहा है। हमारे मुख्यमंत्री हेमंत इन्होंने किया हुआ कार्य ये भी स्पष्ट रूप से दिखाई दे रहा है, उसको समर्थन दिखाई दे रहा है। पौंडेचेरी में भी जो रुझान सामने आए हैं, फिर एक बार एनडीए